5 अगस्त की मध्य रात्रि से राज्य भर में डॉक्टरों की हड़ताल। मालेगांव सहित स्वास्थ्य सेवाएं होंगी प्रभावित। मालेगांव, नासिक, महाराष्ट्र। बीएचएमएस सीसीएमपी पंजीकरण का विरोध और लंबित मांगों के लिए आईएमए और एमएआरडी का संयुक्त एल्गार। प्रस्तावित बीएचएमएस सीसीएमपी की पंजीकरण प्रक्रिया को रद्द करने और रेजिडेंट डॉक्टरों की लंबित मांगों को की ओर सरकार द्वारा की जा रही उपेक्षा के खिलाफ राज्य भर में डॉक्टरों ने आंदोलन का बिगुल फूंका। इंडियन मेडिकल एसोसिएशन, महाराष्ट्र राज्य, मार्ड, अस्मी और सभी विशेषज्ञ संगठनों ने 5 अगस्त की मध्य रात्रि 12 बजे से सेवाएं बंद करने की घोषणा की है। सरकार के साथ बार-बार हुई बातचीत के बावजूद कोई ठोस आश्वासन न मिलने के कारण ये निर्णय लिया गया है। आपल्या देशात विविध प्रकारच्या मेडिसिनच्या पॅथी आहेत. प्राचान्यापासून आयुर्वेद आहे, नंतर युनानी आहे आणि नवीन पॅथी म्हणजे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी. या प्रत्येक पॅथीचे रजिस्ट्रेशन जी प्रक्रिया आहे त्यांच्या ह्याच्यात होते. जसे की IMAची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे होते, आयुर्वेदाची आयुर्वेदिक काउन्सिलकडे होते, होमिओपॅथीची होमिओपॅथी काउन्सिलकडे होते. मात्र आता होमिओपॅथीचे जे डॉक्टर आहेत ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकत नाही. म्हणून सरकारने त्यांना मधला मार्ग दाखवून 1 वर्षभराचा कोर्स CCMPचा केला का ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. मात्र त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सरकारने MMCकडे करायला लावलं, जे अतिशय चुकीचं वाटतं मला. होमिओपॅथीची जी स्वतःची रजिस्ट्रेशन प्रणाली आहे तिथेच त्यांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. MMCमध्ये रजिस्ट्रेशन करून सरकार लोकांचा दिशाभूल करते. तर त्याचा विरोध नोंदवण्यासाठी आज आम्ही पत्र देण्यासाठी ॲडिशनल कलेक्टर साहेबांकडे आलो होतो आणि कालपासून आम्ही OPD सेवा बंद केली होती. आज पण OPD सेवा बंद आहे. मात्र जर आमची मागणी मान्यता नाही झाली तर उद्यापासून आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा बंद करणार आहेत. हे जे प्रकरण आहे हे सध्या न्यायप्रविष्ट आहे, तरी सरकारने त्यांना परवानगी दिली आहे, त्याचा आम्ही हा निषेध करतो.